पवई पोलीस नाट्याच्या घटनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले। मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार होता आणि या गोळीबारात आरोपी ज्याने या मुलांना ओलीस ठेवलं होतं तो रोहित आर्य जखमी झालेला आहे अशी माहिती समोर आली आणि आरोपी रोहित आर्यकडे एअरगन देखील सापडलेली आहे। पोलिसांच्या गोळीबारात हा रोहित आर्य जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूण 19 जणांना या रोहित आर्यानं ओलीस ठेवलं होतं। त्यामध्ये 17 मुलं होती, एक ज्येष्ठ नागरिक होता, एक सिव्हिलियन होता। मात्र या मुलांना वाचवण्यासाठी जेव्हा पोलीस इथे पोहोचले तेव्हा पोलिसांना गोळीबार करावा लागला। या गोळीबारात हा आरोपी रोहित आर्य जखमी झालेला आहे। इमारतीच्या बाथरूममध्ये घुसून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मात्र या कारवाई दरम्यान पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारामध्ये रोहित आर्य जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। रोहित आर्यकडे एक एअरगन देखील होती अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्य जखमी झालेला आहे। बघा, पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबाबत ही मोठी माहिती समोर आलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।